श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतसार अध्याय 34. नागेंद्र शास्त्रींना श्रीपाद प्रभूंच्या पादुकाची प्राप्ती. नागेंद्र शास्त्री नावाचे एक मंत्रशास्त्र विद्येत अत्यंत निपुण असे ब्राह्मण श्रीपाद प्रभूंचे भक्त होते. त्यांच्या घरात अनेक नाग साप निर्भयपणे फिरत असत. ते कोणालाही चावत नसत. शास्त्री त्या नाग सापांना आपल्याप्रमाणे सांभाळीत. ते कालनाग नावाच्या मण्याच्या प्राप्तीसाठी अनेक वर्षापासून नागोपासना करीत होते. ते 15 वर्षाचे असताना पिटिकापुरम क्षेत्री गेले होते. त्यांनी तेथील कुक्कुटेश्वरांच्या मंदिराचे आणि पादगया तीर्थाचे दर्शन घेतले. नंतर त्यांनी स्वयंभू दत्तात्रेयांचा नयन मनोहर मूर्तीचे दर्शन घेतले. तेथे त्यांना एका कालनागाचे दर्शन झाले. त्याच्या फणीवर एक मणी होता. या मण्यामुळे मंगळ ग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांचे निवारण होते आणि शुभप्रद स्पंदनाची निर्मिती होते. पिठापुरी गेले असताना एकदा शास्त्री नरसिंहवर्मा यांच्या घराजवळून जात होते. श्रीपाद प्रभू त्यावेळी त्यांच्या अंगणात खेळत होते. नागेंद्र शास्त्री श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी वर्माच्या घरात गेले. त्यांच्या अंगणात एक औदुंबराचे झाड होते. त्याला भरपूर पाणी मिळावे यासाठी वर्मा जमीन उकरून त्याला आळे करीत होते. ते करीत असताना त्यांच्या हातास श्रीपाद प्रभूच्या पायाच्या ताम्रपादुका लागल्या. त्या त्यांनी बाहेर काढून प्रथम शुद्ध जलाने नंतर नारळाच्या पाण्याने धुवून स्वच्छ केल्या. त्या 12 वर्षाच्या मुलाच्या सामुद्रिक शुभलक्षणांनी युक्त अशा पादुका होत्या. वर्मांनी त्या श्रीपाद प्रभूंच्या चरणकमलाजवळ ठेवल्या. त्या पादुकांची पूजा करण्यास वर्मा अत्यंत उत्सुक होते. परंतु श्रीपाद प्रभूचा संकल्प काही निराळाच होता. त्यांनी त्या पादुकांना मोठ्या प्रेमाने कुरवाळले आणि नागेंद्र शास्त्रीस बोलावून म्हणाले, नागेंद्र शास्त्री, तू एका पीठाची स्थापना करून या पादुकाची पूजा कर. तू कालनाग जवळ असलेला मणी मिळावा म्हणून फार दिवसापासून वाट पाहत होतास. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. कालनागच्या दिव्य पद्माची आराधना करून त्यांच्या दिव्य मण्याने ज्या स्वामीची पूजा करतात ते महास्वामी मीच आहे. या दिव्य पादुका माझाच आहेत. त्याचीच तू नित्यनेमाने पूजा अर्चना करीत जा. आदिव्याधींनी पीडिता जन तुझ्याकडे येतील, त्यांना तू या पादुकाचे तीर्थ दे. ते प्राशन करताच त्यांची त्या व्याधीतून सुटका होऊन ते त्वरित स्वस्थ होतील. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, अहो नागेंद्र शास्त्री, माझ्या या वचनाचे तुम्ही पालन करा आणि नागशास्त्र विद्येचा उपयोग केवळ लोक कल्याणासाठीच करा. कालांतराने शंकरभट आणि धर्मगुप्त हे दोघे तुझ्याजवळ येतील आणि या दिव्य पादुकामुळे तुला हवा असलेला दिव्यमणी नक्की प्राप्त होईल. तोपर्यंत तू माझा या दिव्य पादुकांची आराधना नित्यनियमाने कर. एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले. नागेंद्र शास्त्रींनी प्रभूंना साष्टांग दंडवत घातला आणि अति आनंदाने त्यांचा निरोप घेतला. श्रीपाद प्रभूंच्या पादुकाचा वृत्तांत. शंकरभट आणि धर्मगुप्त या दोघांनी श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार त्यांच्या जवळील तो कालनागमणी नागेंद्र शास्त्रींना दिला आणि त्याचेकडून त्या दिव्य पादुका घेतल्या. नंतर ते दोघे अनेक प्रकारच्या वाहनात प्रवास करून त्रिपुरांत क्षेत्री येऊन पोचले. त्यांच्याजवळ श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुका असल्याने त्यांना प्रवास करीत असताना श्रीपाद प्रभूंचे चरणसुद्धा त्यांच्याबरोबर चालत असल्याचा भास होत होता. ते बोलत असताना श्रीपाद प्रभूच त्यांच्या मुखाने बोलत असल्याचे त्यांना जाणवे. ते भोजन करीत असताना श्रीपाद प्रभूच त्यांच्या मुखाद्वारे भोजन करीत असल्याचा अनुभव येत होता. त्या उभयतांच्या संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभूंचे चैतन्य भरून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव श्री प्रभूच्या स्पर्श नसतानाही अनुभवास येत होता. अशा प्रकारची लीला शंकरभट्टाने पूर्वी कधीच पाहिली अथवा ऐकली नव्हती. त्रिपुरांतकेश्वराच्या मंदिराच्या अर्चक स्वामीचे नाव भास्कर शास्त्री असे होते. त्यांनी शंकरभट्ट आणि धर्मगुप्त यांना मोठ्या आग्रहाने त्यांच्या घरी ठेवून घेतले. त्या पादुका भास्कर शास्त्रीच्या देवमंदिरात ठेवल्या.
त्यावेळी काय आश्चर्य घडले. त्या दिव्य पादुकामधून श्रीपाद प्रभू अत्यंत मधुर अशा आवाजात म्हणाले, बाळांनो, तुम्ही केवढे धन्य आहात. भास्कर शास्त्रींच्या मंत्रोपासनेच्या बलाने या ताम्र धातूच्या पादुका काही वर्षानंतर सुवर्ण रूपात परिवर्तित होतील. हिरण्य लोकातील काही महापुरुषांनी या पादुका हिरण्य लोकात नेऊन अर्चना अभिषेक केला होता. त्यानंतर त्या पादुका कारण लोकात असलेल्या माझ्याजवळ आणण्यात आल्या. त्या पादुका घालून मी कारण लोकात येऊन येथील दिव्य आत्म्यांना आशीर्वाद देतो. त्यानंतर हिरण्य लोकात जाऊन तेथील महापुरुषांना आशीर्वाद देतो. त्यावेळी माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धी मिळते. यानंतर या पादुकाचे 18,000 महासिद्ध पुरुष स्वर्ण विमानातून घेऊन जाऊन माझ्या जन्मस्थानी पीठापुरम क्षेत्री समंत्र पूजा अर्चा करून जमिनीच्या 300 फूट खोलवर प्रतिष्ठापना करतील. तेथे स्वर्णमय कांती असलेले दिव्य नाग प्रतिदिन यांची अर्चना करतील. यांच्या समवेत 64,000 योगिनी असतील. त्या पादुका सुवर्णमय सिंहासनावर ठेवल्या जातील. मी तेथे ऋषी संघटनेबरोबर आणि योगिनी समवेत दरबार भरवून सर्वांना सत्संगाचा लाभ घडवीन. या भूमीला संलग्न असलेले परंतु अदृश्य आणि अगोचर असलेले अजून एक स्वर्ण पीठिकापुरम आहे. हे योगदृष्टी असलेल्या भक्तांनाच अनुभविता येते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, माझ्या सुवर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित होतील त्या ठिकाणीच पीठिकापुरम प्रतिष्ठापित होईल. यासाठी तुम्ही सर्वजण अत्यंत आनंदात राहा. माझ्या संस्थानात पादुकांच्या दर्शनासाठी भक्तजनांची मुंग्यासारखी रांग लागेल. ही देववाणी ऐकून शंकरभट आणि धर्मगुप्त अत्यंत आश्चर्यचकित झाले. त्यांच्या अंगावर रोमांच दाटले, नेत्रातून अश्रुपात होऊ लागला. अशा स्थितीत ते किती वेळ होते ते कळलेच नाही. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.